नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आशययुक्त अध्यापन पद्धती भूगोल या विषयातल्या दुसऱ्या युनिटला आपण सुरुवात केलेली आहे. त्यातील 2 भाग आपण मागच्या काही व्हिडिओमध्ये लक्षात घेतले. आता आज या ठिकाणी या व्हिडिओमध्ये 2.3 अभ्यासक्रमाची उद्दिष्टे हा भाग लक्षात घेणार आहोत. 2.3 मध्ये सुरुवातीला आपण प्राथमिक स्तर आणि उच्च प्राथमिक स्तर या संदर्भातली जी काही अभ्यासक्रमाची उद्दिष्टे आहे ही लक्षात घेणार आहोत. मग प्राथमिक स्तरामध्ये इयत्ता 1 ते 5वीचे वर्ग येतात आणि उच्च प्राथमिक स्तरामध्ये 6वी ते 8वीचे वर्ग येतात आणि म्हणून आपण कंबाईनरित्या इयत्ता 5वी ते 8वी या विद्यार्थ्यांसाठी किंवा मग या वयोगटासाठी अभ्यासक्रमाची जी काही उद्दिष्टे निश्चित केलेली आहे ती आपण या ठिकाणी लक्षात घेणार आहोत. या ठिकाणी म्हटले अध्ययन अध्यापनाची उद्दिष्टे इयत्ता 5वी ते 8वी. तर ही जी काही उद्दिष्टे आहे तर ही अभ्यासक्रम मंडळाने तयार केलेली आहेत आणि म्हणून यामध्ये आपल्याला आपल्या मनाचे कोणतेही उद्दिष्ट इथे नमूद करता येत नाही आणि म्हणून ही जी उद्दिष्टे आहे ही आपण अशीच्या अशी लक्षात घेणार आहोत. पण यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की इयत्ता 5वी ते 8वीचा जो काही अभ्यासक्रम आहे हा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी ही उद्दिष्टे लक्षात घेतलेली असतात. मग ही उद्दिष्टे म्हणजे नेमकी कोणती? तर यातलं पहिलं उद्दिष्ट आहे की पृथ्वी, चंद्र, सूर्य या गोलांची सखोल माहिती व त्यानुसार कालमापन, स्थाननिश्चिती, ऋतुनिर्मिती, ग्रहणे या संकल्पनांची माहिती करून देणे, या माहितीचा उपयोग व्यवहार करून घेण्याच्या क्षमता वाढविणे. मग पहिल्या उद्दिष्टामध्ये काय सांगितलेलं आहे की हे जे काही आपलं खगोलशास्त्र आहे तर या खगोलशास्त्राची माहिती, सखोल माहिती म्हटलेलं आहे, तर ती कशी प्राप्त करून देता येतील किंवा मग या खगोलशास्त्रामधूनच जे काही पुढे आणखी विविध प्रकारचे संबोध निर्माण झालेले आहेत, ज्यामध्ये आपण म्हटले कालमापन, जसं दिवस रात्र किंवा मग ज्याला स्थानिक वेळ प्रमाण वेळ म्हटलेलं आहे आपण, तर याची माहिती, त्यानंतर स्थान निश्चिती जसं अक्षवृत्त आणि रेखावृत्त, ही जी काही वृत्तजाळी यानुसार ती स्थान निश्चिती, ऋतूची निर्मिती, ग्रहणे या ज्या काही संकल्पना आहेत तर या संकल्पनांची माहिती करून देणे आणि या संपूर्ण माहितीचा उपयोग व्यवहारामध्ये करून घेण्याची क्षमता वाढविणे, अशा स्वरूपाचं हे पहिलं उद्दिष्ट आहे. मग आता ह्या उद्दिष्टाचं तुम्ही निरीक्षण केलं किंवा लक्षात घेतलं तर तुम्हाला काय लक्षात येईल की इयत्ता 5वी ते 8वीमध्ये खगोलशास्त्राच्या अशा काही घटकांची किंवा प्रकरणांची निर्मिती आपल्याला इयत्ता 5वी ते 8वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये पाहायला मिळते. यानंतरचं दुसरं उद्दिष्ट सांगितलेलं आहे सूर्यकुल, तारकामंडळ, आकाशगंगा, अवकाश या संकल्पनांचा किंवा या संकल्पना अवगत करून देऊन अवकाश संशोधनाची उपयोगिता समजून घेणे. मग आता दुसरं उद्दिष्ट जे सांगितलेलं आहे यामध्ये पण खगोलशास्त्राचाच अभ्यास इथे सांगितलेला आहे किंवा ज्या काही संकल्पना आहेत तर त्या संकल्पनांचा अभ्यास विद्यार्थ्याला म्हणजे होणं गरजेचं आहे. ह्या दृष्टिकोनातून या संकल्पना अवगत करून देणं आणि यासोबतच अवकाश संशोधन जे आहे तर त्याचं उपयोग नेमका काय आहे हे समजून घेण्याच्या दृष्टिकोनातनं काही पाठ्यपुस्तकामध्ये असे घटक आपल्याला निर्माण करावायचे आहे, असं या उद्दिष्टाद्वारे आपल्याला लक्षात येतं. मग आता अंतरिक्ष यानाची जी काही माहिती आहे तर ती आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये समाविष्ट झालेली दिसते. तर एकंदरीत काय आहे की आपलं जे पाठ्यपुस्तक आहे तर ते पाठ्यपुस्तक म्हणजे कोणत्या तर इयत्ता 5वी ते 8वीचं, तर यामध्ये आपल्याला अशा स्वरूपाची माहिती लक्षात येते. मग तिसऱ्या क्रमांकाचं उद्दिष्ट आहे प्राकृतिक आहे या संदर्भामध्ये की पृथ्वीचे वेगवेगळी आकार, आवरणे, त्यानंतर त्यातील प्रक्रिया, याचा जीवसृष्टी आणि
मानवी जीवनावरती जे काही परिणाम होतात तर त्या परिणामांची जाणीव विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जागृत करून देणे असा हे तिसरं उद्दिष्ट आहे. यामध्ये प्रामुख्याने पृथ्वीवरची वेगवेगळी आवरणे सांगितलीत. मग ही कोणती कोणती आवरणं आहे? आपल्याला माहिती आहे की जलावरण आहे, शिलावरण आहे, वातावरण आहे. ही 3 पृथ्वीची वेगवेगळी आवरणं आहेत आणि यांना तिघांना मिळून एक जीवावरण निर्माण झालेलं आहे. तर एकंदरीत आपण भूगोलामध्ये या 4 आवरणांचा अभ्यास हा करून घेत असतो. तर ही आवरणांचा अभ्यास ज्या ज्या इयत्तांमध्ये आलेला आहे तर त्या इयत्ता कोणत्या, तर तुम्हाला इयत्ता 5वी ते 8वीच्या इयत्ता आहेत हे लक्षात येईल. ही उद्दिष्टे आपण का लक्षात घेतो आहे की ह्या उद्दिष्टांना धरून अभ्यासक्रमाची निर्मिती झालेली आहे आणि या अभ्यासक्रमामधूनच पाठ्यक्रमाची निर्मिती झालेली आहे हे लक्षात तुम्हाला येईल. मग आता केवळ या आवरणांचाच अभ्यास सांगितलेला नाही आहे, तर या प्रत्येक आवरणाचा जीवसृष्टीवरती आणि मानवी जीवनावरती नेमका कोणता परिणाम झालेला आहे त्या परिणामांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी विद्यार्थ्यांना करवून द्यायचा आहे. त्यानंतरचं चौथं उद्दिष्ट हे प्रादेशिक स्वरूपाचं आहे आणि तेही विशेष करून भारत या संदर्भातलं आहे. मग इथे म्हटलेलं आहे की आपल्या देशातील भौगोलिक परिस्थितीची माहिती करून देणे, वेगवेगळ्या खंडातील पर्यावरणीय स्थिती, त्यातील भिन्नता जाणून घेणं, साधनसंपत्तीचा वापरातून झालेल्या विकासाचा नमुना देशांच्या संदर्भात तौलनिक अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवृत्त करणं. आता इयत्ता 5वी ते 8वीमध्ये आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे की प्रादेशिक स्वरूपाचा अभ्यास हा विद्यार्थ्यांना करवून घेणं गरजेचं आहे आणि म्हणून त्यातही विशेष करून भारताचा उल्लेख केलेला आहे. तर इयत्ता 5वी ते 8वीच्या अभ्यासामध्ये भारताचा कुठे कुठे अभ्यास आलेला आहे, तो अभ्यास जर आलेला असेल तर हे उद्दिष्ट इथे आपल्याला लक्षात येतं. पूर्वीची जी काही पुस्तकं होती, आता हा नवीन अभ्यासक्रम नाही, त्याच्या आधीची जी काही पुस्तकं होती यामध्ये आपल्याला लक्षात येतं की इयत्ता 5वीला भारताचा पूर्ण अभ्यास दिलेला होता आणि मग 6वीला आशिया खंड आणि पुढे मग हळूहळू 8वीपर्यंत इतर खंडांचा अभ्यास हा समाविष्ट होता प्रादेशिकमध्ये. पण आता काही नवीन अभ्यासक्रम आलेला आहे त्यामध्ये हे उद्दिष्ट फारसं वापरलेलं नाही आहे असं आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. याच्यानंतरचा 5वं जे काही उद्दिष्ट आहे ते याप्रमाणे आहे: नैसर्गिक साधनसंपत्तीचे महत्त्व, संधारणाची आवश्यकता व संधारणाचे उपाय यांची जाणीव करून देणं. मग आता संधारण म्हटलेलं आहे म्हणजेच संवर्धन. तर ही जी काही नैसर्गिक साधनसंपत्ती आहे तर हिचं महत्त्व आपल्याला पटवून द्यायचं आहे. मग नैसर्गिक साधनसंपत्ती म्हणजे नेमकं काय किंवा नैसर्गिक साधनसंपत्ती कोणकोणती आहे हे विद्यार्थ्याला माहिती करून देणं, त्याच्यानंतर त्याचं महत्त्व नेमकं काय आहे मानवी जीवनाच्या दृष्टिकोनातनं आणि एकंदरीतच संपूर्ण सजीव सृष्टीच्या दृष्टिकोनातनं, तर याची जाणीव आपल्याला विद्यार्थ्यांच्यामध्ये निर्माण करून देणं असं हे उद्दिष्ट आहे. आणि म्हणूनच इयत्ता 5वी ते 8वीच्या पुस्तकांमध्ये या आशयाचे विविध धडे तुम्हाला पाहायला मिळतील. तर हे जे विविध धडे आहेत हे का आणलेले आहेत त्याच्या मागे हे उद्दिष्ट कारणीभूत आहे. मग याच्यानंतरचं 6वं उद्दिष्ट सांगितलेलं आहे की लोकसंख्या वाढ, शहरीकरण प्रक्रिया यांच्या परिणामांची जाणीव करून देणं. लोकसंख्या वाढ ही होत आहे हे आपल्याला लक्षात येतं आहे आणि या लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम कोणकोणते आहेत तर त्यामध्ये प्रामुख्याने शहरीकरण हे झालेलं आहे. तर या शहरीकरणाच्या दृष्टिकोनातनं शहरीकरणाची नेमकी प्रक्रिया काय आहे तर हे विद्यार्थ्यांना समजून घेण्याच्या दृष्टिकोनातनं जेही काही आशय आला असेल किंवा जेही काही पाठ आले असतील तर ते ह्या उद्दिष्टाला धरून आलेले आहेत. याच्यानंतरचं 7वं उद्दिष्ट सांगितलेलं आहे की मानवी व्यवसायाचे प्रकार समजावून देणे आणि व्यवसायाचा तौलनिक अभ्यास, प्रत्येक प्रकारच्या व्यवसायाचे महत्त्व याचीही जाणीव निर्माण करणं. मग 7व्या उद्दिष्टानुसार व्यवसाय, आधी तर तिथे मानवी व्यवसाय कशाला म्हणतात हे आपल्याला पाठांमध्ये लक्षात येतं. मानवी व्यवसायाचे प्रकार कोणते आहेत
अगदी प्राथमिक व्यवसायापासून तर चतुर्थ व्यवसायापर्यंत सगळे प्रकार इयत्ता 5वी ते 8वीच्या पुस्तकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. प्रामुख्याने 7वी 8वीच्या वर्गांमध्ये हे जे काही व्यवसाय आहेत तर ते मांडलेले आहेत, अतिशय उत्कृष्ट मांडलेले आहेत. 6वीच्या पुस्तकातही काही प्रमाणामध्ये आपल्याला लक्षात येतील. वयोगट जसं लहान आहे तर या लहान वयोगटापासून मोठ्या वयोगटापर्यंत त्याची सखोलता वाढत गेलेली आहे असं आपल्याला दिसेल. वारंवार मानवी व्यवसाय जे पाठ आलेले आहेत तर त्याचं कारण काय आहे तर हे उद्दिष्ट आहे. म्हणजे वाढत्या वयोगटानुसार त्याच्यातली सखोलता या पाठ्यक्रमामध्ये आपल्याला पाहायला मिळते. मग या विविध प्रकारच्या व्यवसायांचा तौलनिक अभ्यास म्हटलेला आहे. म्हणजे प्राथमिक व्यवसाय हे द्वितीय व्यवसायांपेक्षा कसे वेगळे आहेत, किंवा द्वितीय व्यवसाय हे तृतीय व्यवसायापेक्षा कसे वेगळे आहेत, किंवा तृतीय व्यवसाय आणि चतुर्थ व्यवसाय यात नेमका कोणता फरक आहे. तर ह्या सर्वांचा अभ्यास यामध्ये समाविष्ट झालेला आहे. मग या प्रत्येक भागामध्ये कोणता आशय असावा तर हे कशाने निश्चित केले तर हे या उद्दिष्टाच्या आधारे निश्चित केलेलं आहे. आता याच्यानंतरचं 8वं उद्दिष्ट सांगितलेलं आहे की क्षेत्रभेट जी आहे तर त्या क्षेत्रभेटीमध्ये निरीक्षण, नोंदणी घेणं, नोंदणी म्हणण्यापेक्षा नोंदी घेणे या क्षमता वृद्धिंगत करावायच्या आहेत. विद्यार्थ्यांमध्ये क्षेत्रभेट ही आपल्याला घडवून आणायची आणि ह्या क्षेत्रभेटीमधनं कोणकोणत्या क्षमता विद्यार्थ्याच्या विकसित करायच्या आहेत तर निरीक्षण आणि नोंदी घेणं. तर यानुसार जेही पाठ आलेले आहेत क्षेत्रभेटीचे तर त्यामधनं या 2 क्षमतांचा विकास करायचा आहे असं हे उद्दिष्ट आहे. यानंतरचं पुढचं उद्दिष्ट आहे की नकाशा वाचन करणे, सांख्यिकी माहिती नकाशात भरण्याची क्षमता निर्माण करणे. मग आता हे जे काही आहेत हे क्षेत्रभेटीचं आणि नकाशा वाचन हे जे काही उद्दिष्ट आहे तर हे प्रामुख्याने प्रात्यक्षिकाच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि इयत्ता 5वी ते 8वीच्या पुस्तकांमध्ये अशा स्वरूपाचा प्रात्यक्षिक अभ्यास आलेला आहे की ज्यामध्ये क्षेत्रभेट पण आहे आणि नकाशा वाचन पण आहे. तर एकंदरीत इथे आपल्याला काय लक्षात येतं की जेही काही आपले इयत्ता 5वी ते 8वीचे पाठ आहे तर या पाठांमध्ये कोणता आपल्याला अभ्यासक्रम दिसतो आहे किंवा कोणता आशय दिसतो आहे तर ह्या उद्दिष्टांना धरून आलेला. आणि सर्वात शेवटी म्हटलेलं आहे की पर्यावरण संरक्षणाची आणि पर्यावरणीय आस्थाविषयक चिकित्सक जाण विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणं. मग विविध प्रकारचे प्रदूषणांचे प्रकार आहे की ज्याच्यामुळे पर्यावरण कसं धोक्यात चाललेलं आहे, किंवा मग जागतिक तापमान वृद्धी आहे, हरितगृह वायू परिणाम आहे. तर अशा स्वरूपाचा आशय इयत्ता 5वी ते 8वीच्या पुस्तकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. मग त्याचं कारण काय आहे तर ही उद्दिष्ट. मग आता या संपूर्ण 10ही उद्दिष्टांचा इथे आपण विचार केला तर आपल्याला हे जे काही आपलं भूगोलामधले किंवा भूगोलाचा जो अभ्यासक्रम आहे तर हा किती विचारपूर्वक केलेला आहे हे या ठिकाणी लक्षात येतं.